नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दर्शना फ्रॉम ॲगी सॅलड्स। रोज रोज सॅलड खाऊन तर तुम्ही कंटाळलाच असाल। काय करायचं आता रोज रोज सॅलड खाऊन हा विचार करतच असाल तर विचार नका करू, कारण मी घेऊन आली आहे आज तुमच्यासाठी चटपटीत असं आणि हेल्दी असणारं पनीर टिक्का रॅप। चला तर मग आपण पनीर टिक्का रॅप बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याकडे वळूया। पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे झुकुनी, बेबी कॉर्न, पनीर, अनियन, रेड पेपर, येलो पेपर आणि ही आहे लीफी, रोमन लीफी। मॅरिनेशन साठी लागणारे साहित्य आहे जिंजर गार्लिक पेस्ट, कसुरी मेथी, चाट मसाला, लाल तिखट आणि टोमॅटो केचप, बेसन आणि सर्वात महत्त्वाचा रॅप रोटी। तर रॅप रोटी ही अशी तुम्ही गव्हाच्या पिठाची बनवून घेऊ शकता। मी ही गव्हाच्या पिठाची बनवली आहे, मैद्याचीही बनवून घेऊ शकता, बट मैदा इज नॉट हेल्दी। तुम्ही ही व्हीट रोटी बनवली। पॅन हीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल किंवा बटरही घालू शकता। ऑइल आता गरम झालेलं आहे। गरम ऑइल झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे बेसन, बेसनला असं परतून घ्या जेणेकरून त्याच्या अशा गुठळ्या नाही होणार। बेसनची कन्सिस्टन्सी अशी जेव्हा स्मूथ होईल त्यावेळेस यामध्ये आपण ऍड करूया टोमॅटो केचप। टोमॅटो केचपला असं स्टर करत राहायचंय, थोडंसं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय। टोमॅटो केचप ऍड करून झाल्यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत आता जिंजर गार्लिक पेस्ट। जिंजर गार्लिक पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे, कारण त्याचा एक रॉ फ्लेवर जो आहे तो राहिला नाही पाहिजे। जिंजर पेस्ट आता चांगली आपली भाजून झालेली आहे। आता आपण यामध्ये ऍड करूया लाल तिखट मसाला आणि चाट मसाला। चाट मसाला आणि कसुरी मेथी 1 बाय 1 आता आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत आपले व्हेजिटेबल्स। पहिला आपण ऍड करूया रेड येलो पेपर, त्यानंतर आपण ऍड करूया अनियन, बेबी कॉर्न, झुकुनी, सॉल्ट। आता ऍड करायचं आहे पनीर। यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते आहे, कारण मला एकदम ड्राय नको आहे माझा रॅप, म्हणून मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे। आणि आता आपलं हे मॅरिनेशन रेडी झालेलं आहे, स्टफिंग रेडी झालेली आहे। आता आपण रॅप बनवायला घेऊया। गॅसला करूया बंद आणि रॅप करूया स्टार्ट। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की आपल्याला रॅप बनवण्यासाठी लागणारं महत्त्वाचं म्हणजे रॅप रोटी। ही रॅप रोटी जी आहे त्यावरती मेयोनीज ऍड करा 1 टेबलस्पून। आता मी याला स्प्रेड करून घेते अशा पद्धतीने, अगदी हलक्या हाताने, कारण आपण हे स्प्रेड करत असताना आपली रॅप रोटी जी आहे ती ओली होते आणि मग ती फाटण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे जरा हलक्या हाताने आपण हे करून घ्यायचं। ओके, आता हे आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे।
मगाशी मी तुम्हाला जे हे रोमन लिफी दाखवले होते ते आता आपण यावरती असे लावून घेऊया. हा रॅप जो आहे हा तुम्ही नक्की घरी करून बघा. हा खूप हेल्दी आहे आणि यामध्ये आपण जे रेड येलो पेपर यूज केलेला आहे त्यामध्ये विटॅमिन के आहे, त्यामुळे ते हेल्थसाठी आपल्या खूप चांगलं असतं, कारण ते तुमचं इम्युन सिस्टम बूस्ट करतं. अशा पद्धतीने आपण हे रोमन लिफी लावून घेतलेले आहेत. आता आपण हे तयार केलेलं मिश्रण जे आहे ते आपण ह्यामध्ये ऍड करूया. झुकुनीमध्ये मी ज्यामध्ये ही वापरली आहे ते आपलं ब्लड शुगर लेवल कमी करायला मदत करतं. त्यामुळे तुम्ही जर सॅलड रोज बनवत असाल घरी तर झुकुनीचा वापर नक्की करा. ह्याला थोडं असं मॅनेज करून घ्यायचं. आता ह्याला आपल्याला फोल्ड करायचं. तर काय करायचं, ह्या बाजूने थोडं आणि ह्या बाजूने थोडं असं फोल्ड करून त्याला असं उचलायचं आणि रॅप करत जायचं. ओके. मला थोडी ही इथे अशी स्पेस दिसते, मी त्या स्पेसमध्ये थोडंसं अजून स्टफिंग ऍड करणार आहे. आज ही रेसिपी बघून माझी मुलगी तर खूपच खुश होणार आहे. तुम्हीही करून बघा आणि तुमच्या मुलांना खुश करा. असा आपला रॅप बनवून रेडी आहे. आता आपण हिला करणार आहोत मधून कट आणि मी तुम्हाला दाखवणार आहे हा आतून कसा दिसतो. हे बघ, खूपच सुंदर आणि हेल्दी पौष्टिक असा पनीर रॅप. तुम्हाला जर हा रॅप आवडला असेल तर तुम्ही नक्की घरी करून पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲगी सॅलड्स अशाच अजून हेल्दी रेसिपीसाठी पाहत राहा ॲगी सॅलड्स आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अशा हेल्दीज रेसिपी जर ऑर्डर करून खायच्या असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता स्विगी आणि झोमॅटोवरून ॲगी सॅलड्स. कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. उद्या अशाच एका नवीन रेसिपी सोबत भेटू. तोपर्यंत बाय.